शुभकार्याच्या सुरुवातीला ज्या फळांनी आरंभ केला जातो किंवा शुभारंभ केला जातो तो म्हणजे कोहळा. अतिशय सात्विक, पुण्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या मौल्यवान मानल्या जाणारं हे फळ आरोग्यदृष्ट्या सुद्धा तेवढंच परिपूर्ण आणि तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. कोहळा किंवा काशीफळ नावाने ज्याला आपण सामान्य भाषेत मानला जातो, हा कोहळ्याचाच एक प्रकार मानला जातो. पेठा नावाने सुद्धा प्रसिद्ध असणारे हे फळ अतिशय चांगल्या पद्धतीने मानसिक विकार, त्याचबरोबर शरीरात असणाऱ्या कुठल्याही प्रकारचे दाह किंवा आम्लपित्तासारख्या विकारावर अतिशय प्रभावीपणे काम करत असतो. श्रावण महिन्यापासून होणाऱ्या कुठल्याही सण त्योहारामध्ये भंडाऱ्यासारख्या सामूहिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते ती म्हणजे कोहळ्यापासून बनवलेली भाजी किंवा सामान्यतः कुठल्याही आजारामध्ये त्याच्यापासून बनणारे अनेक कल्प आयुर्वेदात सुद्धा वापरले जातात. काय येते या कोहळ्याचे गुणधर्म आणि याचा आयुर्वेददृष्ट्या उपयोग कशा पद्धतीने केला असला तर हे प्रभावीपणे काम करू शकतं हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी येथे करतो. साधारणतः पांढरा कोहळा म्हणजेच पेठा आणि त्यालाच आयुर्वेदातील काशीफळासारख्या साधर्म्य असणारा हे फळ म्हणजे पित्त कोहळा नावाने ओळखला जाणारा काशीफळ सुद्धा याच प्रकारामध्ये मानलं जातं. साधारणतः फळ याचे अतिशय प्रभावीपणे काम करतं आणि म्हणूनच याचा फळ, बीज आणि याच्यापासून बनणारं तेल हे प्रभावीपणे औषधी काम करण्यासाठी मानले जातं. कोहळा हा रसधातूमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो. सात्विक स्वरूपात शरीरातला दाह शमन करणे आणि रसाची वृद्धी करण्यामध्ये अतिशय प्रभावीपणे हे काम करत असतं. या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारा कोहळा हा आम्लपित्तामधलं एक प्रभावी औषध मानलं जातं. शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीने वाढणारा दाह, उष्णता ही कमी करण्यामध्ये सुद्धा कोहळ्याचा उपयोग अतिशय प्रभावीपणे होतो. कोहळा हा चवीला गोडसर, किंचित कडसर आणि त्याचबरोबर शरीराचं बलवर्धन करणारा, पचायला स्निग्ध स्वरूपाचा आणि शरीराची धातूची झीज भरून काढणारा मध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो. याच कोहळ्यापासून पेठ्यासारखा एक मधुर म्हणजे गोड चवीचा पदार्थ सुद्धा बनला जातो. हा गर्भाशयाची झीज भरून काढायला, त्याचबरोबर शरीरातल्या रक्ताची वृद्धी करायला, रसधातूची वृद्धी करायला, त्याचबरोबर वजन वाढीसाठी सुद्धा अतिशय प्रभावीपणे काम करतो. शरीरामध्ये कुठल्याही प्रमाणे वाढलेला दाह कमी करताना आम्लपित्तासारखे विकार हे मोठ्या प्रमाणात जाणवत असतील तर या कोहळ्यापासून बनवलेला रस हा मधुर साखरेमध्ये जेवणानंतर खाणं हे सुद्धा अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतं. रक्तदृष्टीच्या विकारामध्ये शरीरामध्ये वाढणाऱ्या उष्णतेचा परिणाम म्हणून शरीरावरती पुरळ येणं, तोंडातलं सतत जाणवणं किंवा तळपाय तळहाताचे अंगार सतत होण्याचे प्रकार ज्या लोकांमध्ये जाणवतात अशा लोकांमध्ये सुद्धा कोहळ्याचा ज्यूस 25 ते 30 ml पर्यंतच्या मात्रेमध्ये उपाशीपोटीला घेणं हे रसायन कार्यासाठी अतिशय प्रभावीपणे काम करतं. कॅन्सरसारख्या विकारानंतर किमोच्या परिणामस्वरूप शरीरामध्ये वाढणारा दाह आणि त्यामुळे होणारा हेअरफॉल, त्याचबरोबर वजनाची होणारी कमतरता किंवा येणारा थकवा, दौर्बल्य दूर करायला सुद्धा या कोहळ्याचा ज्यूस अतिशय प्रभावीपणे काम करतो. कोहळा हा आध्यात्मिकदृष्ट्या नजरबंदीसाठी घरांना लटकवला जातो आणि हा पांढराच कोहळा साधारणतः पेठा म्हणून वापरला जातो. पण भाज्यांमध्ये याचा उपयोग करणं किंवा याच्यापासून बनणारी कुठल्याही पद्धतीची पेठ्याचा उपयोग या व्यतिरिक्त याचा ज्यूस हा सुद्धा प्रभावीपणे काम करत असतो हे आपल्याला फारच कमी लोकांना माहिती असतं. अत्यल्प दराने मिळणारा हा कोहळा मस्तिष्क दौर्बल्यामध्ये किंवा स्मरणशक्तीशी असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या विकारामध्ये, त्याचबरोबर शरीर ज्यांना मनोदौर्बल्याचा त्रास आहे किंवा ज्यांच्यामध्ये मानसिक विकार जाणवतात अशा लोकांमध्ये सुद्धा मस्तिष्काच्या ठिकाणी असणारं तर्पकप वाढवणं म्हणजे मेंदूच्या ठिकाणी असणारी एन्झायटी कमी करण्यामध्ये आणि त्याचमुळे सात्विक प्रवृत्ती वाढून शरीरामधला उन्माद किंवा शरीरामध्ये असणारा कुठल्याही प्रकारचा क्रोध शमन करणं, पित्ताचे विकार दूर करणं याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करतो. या कोहळ्याला पित्ताच्या आणि वाताच्या शमन करण्याच्या याच्या गुणधर्मामुळेच हा हृदयाच्या ठिकाणी असणारं दौर्बल्य किंवा बऱ्याच लोकांमध्ये साधारणतः कुठल्याही स्थितीमध्ये बऱ्याच हृदयाची वाढणारी धडधड दूर करणे किंवा हृदयाच्या ठिकाणी असणारा वीकनेस कमी करण्यामध्ये सुद्धा प्रभावीपणे काम करतं. शरीरामध्ये असणाऱ्या हृदयाच्या वाढणाऱ्या व्हेंट्रिकल्सच्या साईज दूर करण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोहळ्याचा ज्यूस उपयोगी होऊ शकतो. म्हणून
हृदयांना बलवान ठरणारं, त्याचबरोबर मस्तिष्काच्या ठिकाणी असणारं दौर्बल्य दूर करणारं आणि ज्यांना निद्रा म्हणजे झोपेचा त्रास जाणवतो अशा लोकांमध्ये सुद्धा हे प्रभावीपणे काम करत असतं. याच्यामध्ये असणाऱ्या बिया वाटून त्याच्यापासून बनवलेलं सरबत घेणं हे सुद्धा झोप येण्यासाठी अतिशय प्रभावीपणे काम करतं, म्हणून निद्राजनन म्हणून याचा उपयोग केला जातो. अजून याचा एक चांगला उपयोग होतो तो म्हणजे पारद किंवा मर्क्युरीपासून होणाऱ्या पॉयझनिंगचा परिणाम म्हणून काही लोकांमध्ये याचे एपिसोड जाणवत असतील तर अशा लोकांमध्ये सतत 20 ते 25 दिवसापर्यंत घेतला जाणारा हा ज्यूस हा पारदाच्या विषबाधेपासून मुक्तता मिळवायला सुद्धा उपयोगी ठरतो. या कोळ्याला घराच्या बाहेर लटकवताना त्याचबरोबर शरीरामध्ये याचा ज्यूस घेऊन अनेक विकारांना दूर पळवल्या जाऊ शकतं किंवा याचा नित्यनियमाने केलेला उपयोग हा स्मरणशक्ती, बुद्धिवर्धक, त्याचबरोबर ज्ञानेंद्रिय, शरीरामध्ये असणारे कुठल्याही प्रकारचे ज्ञानेंद्रिय यांना सुद्धा अतिशय बलवर्धक ठरतो. म्हणूनच मनासाठीचा रसायन म्हणून कोळ्या ज्यूसचा उपयोग हा आपण जरूर अंतर्भूत केला पाहिजे आहारामध्ये, जेणेकरून अनेक अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आपल्या बॉडीमध्ये वाढून शरीराच्या कुठल्याही प्रकारच्या रसधातू दृष्टींना दूर करण्यामध्ये प्रभावीपणे काम करेल.